गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? मस्त आहात ना? असेच राहा. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जिचं नाव आहे अनुभव आणि यश. तुम्ही सुद्धा एक नवीन कंपनी जॉईन केली असेल तेव्हा तिथल्या कल्चरशी जुळवून घेण्यात खूप त्रास होतो. तिथलं काम लवकर समजून घेता येत नाही, तसेच तिथली माणसंही लगेच ओळखता येत नाहीत. पण त्याच कंपनीत जेव्हा तुम्ही सिनियर असता तेव्हा तुम्ही आपलं नॉलेज त्यांना शेअर करत असता, तेव्हा तिथलं काम तुम्हाला जास्त समजून घ्यायची गरज नसते व माणसं पण चांगली ओळखलेली असतात. आजची गोष्ट पण ह्यावरतीच आधारित आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव असणं किती गरजेचं आहे हे या गोष्टीतून आपल्याला कळेल. चला तर मग गोष्टीला सुरुवात करू. एका व्यापाऱ्याने दुसऱ्या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजाऱ्यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी म्हणाला, भाई, आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल. एकतर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुसऱ्या व्यापाऱ्याने विचार केला, आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे. सरळ रस्त्याने गेलो तर बैलांना चारा पाणी मिळेल, मनाला वाटेल त्या किमतीवर सामान विकेन. त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापाऱ्याला वाटले, या व्यापाऱ्याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या विहिरीचे पाणी पियायला मिळेल. शिवाय चांगल्या किमतीवर सौदा करण्यात येईल. दुसऱ्या व्यापाऱ्याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. त्यांना वाटेत काही भिजून आलेले लोक भेटले. त्या लोकांनी व्यापाऱ्याला सांगितले, पुढे पाऊस आहे, पाणी घेऊन जाण्याची गरज नाही. व्यापाऱ्यानेही त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच त्या व्यापाऱ्याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला. एका महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला. तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून बोलवण्याचा प्रयत्न केला, पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला बोलला नाही. व्यापाऱ्याच्या माणसांनी व्यापाऱ्याला विचारलं, अहो, ही दरोडेखोराची माणसं आहेत, हे तुम्ही कसं काय ओळखलं? तेव्हा व्यापारी म्हणाला, अरे, या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसं मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला. या गोष्टीतून एक तात्पर्य मिळतं की नेहमी अनुभवानेच माणूस यशस्वी होतो. दुसऱ्या व्यापाऱ्याने थोडं डोक्याने विचार केला असता तर आज तो पण यशस्वी झाला असता. पण कधी बाहेरची परिस्थिती माहीत नसल्यामुळे व जास्त बाहेर जाऊन व्यापार केला नसल्याने त्याला अडचण निर्माण झाली व तो अपयशी झाला. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात, पण अशा वेळी नीट विचार करून घेतलेले निर्णय आपल्याला अनुभव येऊन जातात. तर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व तुमच्या बाबतीतला असाही अनुभव मला कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.